नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आरोग्याचे 3 स्तंभ. म्हणजे जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर हे 3 स्तंभ आहार, ब्रह्मचर्य आणि निद्रा हे तुम्हाला व्यवस्थित समजून घेऊन आणि त्याप्रमाणे तुमची दिनचर्या ठेवली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर त्यातला पहिला घटक बघू आपण आहार. आहार नेमका कुठला घ्यायचा, व्हेज घ्यायचं की नॉन व्हेज घ्यायचं, इथपासून सुरुवात होणार. मग मी व्हेजिटेरियन आहे, कोणी नॉन व्हेजिटेरियन असेल, मग व्हेजिटेरियनने काय घ्यायचं आहारामध्ये, नॉन व्हेजिटेरियन कसं बॅलन्स करायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर प्रथम बघू आपण व्हेज घ्यायला पाहिजे की नॉन व्हेज घ्यायला पाहिजे का दोन्ही मिक्स ठेवायला पाहिजे. तर मी माझं वैयक्तिक मत नाही सांगणार तुम्हाला, एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगणार आहे. एक जनरल कसं आहे की एक रूल पाळला तर बरं राहील. जर तुम्ही कुठल्या ठिकाणी राहता त्याच्यावर हे जास्त डिपेंड करते, तुम्ही व्हेज बनायला पाहिजे की नॉन व्हेज बनायला पाहिजे. जर तुमच्याकडे समजा व्हेजिटेरियन डाएट मुबलक अवेलेबिलिटी नसेल तर तुम्हाला नाईलाजाने नॉन व्हेज प्रिफर करसाल. आणि जर तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये जे ट्रेड पडलेलं आहे, जे कल्चर आहे, जी संस्कृती आहे, त्या हिशोबात जे ट्रेडिशनल चालू असतं ते जर तुम्ही चूज केलं तर बेटर राहील. तर दुसरा गोष्ट तुमचा रिलिजन. काही रिलिजनमध्ये नॉनव्हेज अलाव नाही आहे, तर अशा मी न घेतलेलं बेटर राहते. त्याच्यानंतर तुम्ही किती पिढ्यांपासून व्हेजिटेरियन आहे किंवा किती पिढ्यांपासून नॉन व्हेजिटेरियन आहे याचा पण त्या गोष्टीवर परिणाम असेल. कारण बॉडीमध्ये ॲडॅप्टेशन फीचर असते. कुठल्याही गोष्टी जर बऱ्याच वर्षांनी जर चालू राहत असतील, म्हणजे अनेक पिढ्यांपासून जर चालत आलेले असतील, तर तुमचं जेनेटिक लेवलपर्यंत चेंजेस झालेले असतात आणि त्या हिशोबाने कुठलं डाएट तुम्हाला ॲक्सेप्टेबल जास्त राहील तुमच्या बॉडीला हे त्याच्यावर पण डिपेंड करतं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही व्हेजिटेरियन बनताना किंवा नॉन व्हेजिटेरियन बनताना या गोष्टींचा विचार जरूर करा. तुम्ही कुठल्या भागामध्ये राहता, तिथलं कुठलं फूड अवेलेबल आहे, तिथले फूडचं कल्चर काय आहे आणि त्याच्यानंतर तुमचं रिलिजन काय आहे, तुमचं रिलिजन कुठलं डाएट प्रिफर करतं. आणि त्याच्यानंतर जर एखाद्या वेळेस समजा तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे पण एखाद्या वेळेस जर डिफिशियन्सी आली असेल तर तुम्हाला जर नॉनव्हेज ॲडवाईस केलं असेल तर किती घ्यायचं, काय घ्यायचं का नाही हे तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही ठरवू शकता. म्हणजे माझ्या मताने तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज हा पॉईंट तुमचा आहारातला क्लिअर झाला असेल असं मला वाटतं आहे. तर आता आपण थोडं पुढं जाऊया. आता जर समजा तुम्ही आहारामध्ये कुठलाही घ्या, त्याचे गुणधर्म तुम्ही अगोदर समजून घेतले पाहिजे. आहारामध्ये घेणारे घटक कोणते आहेत त्याचे गुणधर्म आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम समजून घेतले पाहिजे. जनरली व्हेजिटेरियन आहार हा सात्विक मानला जातो आणि नॉन व्हेजिटेरियन आहार राजस आणि तामसिक मानला जातो. तर मग व्हेजिटेरियन आहार मोस्टली चांगलाच म्हणावा लागेल सात्विकच्या अर्थाने. मॉडर्न आस्पेक्टनुसार बघितलं तर इसेन्शियल अमायनो ॲसिड्स काही भेटत नाही तर व्हेजिटेरियन डाएटमध्ये, तर मग अशा वेळेस नॉनव्हेजला काही पर्याय नसतो. मग अशा वेळेस डिफिशियन्सी असेल, डॉक्टरने ॲडवाईस केलं असेल तर नॉनव्हेज घ्यायला काही हरकत नाही. पण फूडबद्दल कुठल्याही मनामध्ये रिग्रेट नको, हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही एकदा चूज केलं तर त्याच्यावर ठाम असा. मिक्स घेत असाल, दोन्ही व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असाल तुम्ही, त्यात तो तुमचा चॉईस असतो. तर मी कुठल्याही गोष्टीला प्रमोट करत नाही किंवा कुठल्याही गोष्टीला डॉमिनेट करत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन हवा तर मी नक्कीच टाळणार. प्रत्येक नॉलेज म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे. आता आहारामध्ये आयुर्वेद शास्त्रानुसार जर गेलं तर तुमचा आहार हा जे मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय हे सांगितलेले आहेत, तर ह्या पूर्ण रस असलेला असावा. म्हणजे त्या तुमच्या आहारामध्ये मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त हे सर्व घटक त्या चवीचा आहार असलेला त्याच्यामध्ये समावेश असायला पाहिजे घटकांचा. तर
हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला. त्याच्यानंतर तुमच्या आहारामध्ये विरुद्ध अन्न नको. विरुद्ध अन्न हा एक मोठा कन्सेप्ट आहे, त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवेल. विरुद्ध अन्न काय तर विरुद्ध अन्न नको आहारामध्ये जास्त. विरुद्ध अन्नाचे काही साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात. समजा त्याचं परिणाम थोडे गंभीर असू शकतात काही काही विरुद्ध घटक जर आपण सोबत घेतले तर. जसं उदाहरणादाखल द्यायचं जर सांगितलं तर समप्रमाणामध्ये मध आणि घृत जे तूप हे जर आपण समप्रमाणात एकत्र घेतले तर त्याचा शरीरावर टॉक्सिक इफेक्ट पण आयुर्वेदाच्या हिशोबाने होतो, म्हणजे गंभीर परिणाम होऊ शकतो किंवा काही गंभीर आजार होऊ शकतात. तर अशा गोष्टी आहेत. दुसरं एक सांगायचं झालं तर अनुभवातून असं आलेलं आहे की दूध आणि फिश हे सोबत खाल्लं तर त्याचे स्किन डिसीजेस होतात. या पण अनुभवातून पण काही गोष्टी आपल्याला आलेल्या असतात. मला त्याचे काही सायंटिफिक एव्हिडन्स जरी नाही सापडले तरी पण एक व्यावहारिक ज्ञानामध्ये ह्या गोष्टी आपल्याला कधी कधी दिसून येतात. तर हा झाला एक विरुद्ध अन्नाचा कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं आहे की आहारामध्ये विरुद्ध टाळलं पाहिजे. आता विरुद्ध म्हणजे काय समजायचं नेमकं, तर असं असतं की काही थंड गुणांचे असतात पदार्थ आणि काही असतं उष्ण गुणाचे. जसं तुम्ही मिरची घेतली तर ती काय राहणार, तिखट लागणार, खाताना झोडणार तोंडाला आणि ती उष्ण गुणामध्ये मोडणार. तर हा झाला एक मिरचीचा गुणधर्म उष्ण म्हणून. त्याच्यासोबत जर तुम्ही थंडमध्ये काय येणार तुमचं थंड पदार्थामध्ये मिरचीच्या विरुद्ध गुणाचं घेतलं तर थंड तुमचं गाजर घ्या, काकडी घ्या, हे थंड घटक असतात. समजा हे असे थंड असतात. तर हे याचे गुणाच्या तुलनेत जर आपण बघितलं तर एकमेकाच्या विरुद्ध होतात. असे विरुद्ध द्रव्य सोबत आले तर काय करतात, ती एकमेकांची ॲक्शन कमी करतात. म्हणजे तुमचं पित्तकर जो आहे तो परिणाम काकडीने कमी होईल. काकडी थंड असल्यामुळे समजा तो वातकर आहे थोडी काकडी. तर आता या गोष्टीचा आपण एक विचार करू की तुम्ही म्हटलं की मी जसं सांगितलं की विरुद्ध आहार घेऊ नका, मग काकडी आणि मिरचीसोबत खायचीच नाही का, तर याचा अर्थ असं नाही होत. याचं तुल्यबळ बघून आपण त्याचा फायदा पण घेऊ शकतो विरुद्ध गुणाचा, तुमच्या लक्षात आलं असेल तर विरुद्ध आहाराचं एवढं काही खूप असं डोक्यामध्ये घालून घेऊ नका की विरुद्ध आहाराला म्हणजे खूपच हजार्डस आहे, असंही काही भाग नाही. बऱ्याचदा विरुद्ध आहाराचाही आपण उपयोग काही डिसीज ट्रीट करण्यासाठी करतो किंवा काही एखादं फूड जर जास्त उष्णतेचं असेल तर त्याचा आपण त्याचा परिणाम कमी करण्यासाठी आपण त्यासोबत विरुद्ध गुणाचा पण आहार घेऊ शकतो. तर हे झालं तुमच्या आहाराबद्दलचं विरुद्ध गुणाचं कन्सेप्ट. याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार असेल त्याच्यानंतर आता तुम्ही प्रत्येक जो आहारामध्ये जे काय घेणार आहे तर त्याचं एक अगोदर प्लॅन पाहिजे की मला रात्री जेवणामध्ये हे घ्यायचं. तर मग त्या जेवणामध्ये त्या गोष्टीचे आपल्याला गुणधर्म कळले पाहिजे की तुमचं जे एकंदरीत जे डिश बनणार आहे ती तुम्हाला एक पोषक झाली पाहिजे शरीराला. आहाराचं मेन तेच आहे की तुमच्या शरीराला ते पोषक बनलं पाहिजे. आहार आणि औषधीमध्ये हाच फरक आहे. आहार हा तुमच्या शरीराला पोषण देणारा असतो, तर औषधी एक डिसीज ट्रीटिंग असते. मग काही घटक आहारामध्ये पण औषधीचे गुणधर्म आले असतात, ते कसे घ्यायचे ते आपण समजून घेतलं पाहिजे. काही आहारातले घटक असे असतात की जे बाकीचे चांगले असतात तसे पण तुमच्यासाठी सूट नसतात, त्याची ॲलर्जी असते कधी कधी त्या घटकाची. तर असे विशेष ॲलर्जीवाले फूड टाळले पाहिजे. जर समजा तुमच्या शरीरामध्ये काही खाल्ल्यानं तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर ते नक्कीच फूड अवॉइड करायला पाहिजे. तर अशा ॲलर्जीचे फूड बरेच निघतात. जसं की आपण एखाद्या डॉक्टरकडे जाऊन ॲलर्जी टेस्ट करून घेतो किंवा हे या वस्तूची तुम्हाला ॲलर्जी असते, तर ते डॉक्टर्स लिहून देतात. तर अशी जर काही ॲलर्जी असेल तर तुम्ही ते ॲलर्जी असणारं फूड 100% टाळलं पाहिजे. त्यानंतर तुमचं विरुद्ध आहाराचा कन्सेप्ट तुम्हाला आला आहे. त्याच्यानंतर दुसरं तुमच्यासाठी हजार्डस असलेलं ॲलर्जेटिक डाएट ज्याला म्हणून आपण ते टाळणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचं आहारामध्ये जेवणाचे टायमिंग तुमचे फिक्स पाहिजे. फिक्स म्हटल्यापेक्षा कसं की भूक लागली त्यावेळेस जेवण हा एक सिंपल रूल आहे, पण तरी एक साधारणपणे की तुमचं सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण याच्यामध्ये किती गॅप पाहिजे. तर तो आपण एक हॅबिट, कारण त्या ह्या गोष्टी कशा असतात, हॅबिट फॉर्मिंग असतात. तुमच्या हॅबिट्स जर बनल्या चांगल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा पुढे होतो. आपण कधी कधी टाईम झाला म्हणून जेवतो तर ते खरोखर चांगलं नाही आहे. म्हणजे कसं की मला सकाळचंच ऑफिसला जायचं असते आणि त्यावेळेस लगेच गडबडमध्ये खायचं आणि ऑफिसला निघायचं, तर हे चांगलं नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला त्या वेळेला ज्यावेळेस तुम्हाला जेवण करायचं त्यावेळेस तुम्हाला ती भूक लागलेली असली पाहिजे.
भूक लागलेली असेल त्यावेळेस जर तुम्ही जेवलं तर ते चांगलं राहतं. तुम्हाला भूकच नाही आहे आणि तुम्ही फास्ट गडबडमध्ये ऑफिसला जायचं म्हणून जेवताय तर नक्कीच ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही हॅबिट फॉर्म करताना व्यवस्थित तुमचं शेड्यूल बनवायला पाहिजे आणि सकाळचं डाएट कसं घ्यायचं, दुपारचं कसं घ्यायचं आणि संध्याकाळचं कसं घ्यायचं. तर जनरली रात्रीच्या वेळेस डाएट हे थोडंसं हलकं पाहिजे. सकाळी किंवा दुपारी तुम्ही पोट भरून जेवले आणि हेवी डाएट घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण रात्री जेवण थोडंसं हलकंच पाहिजे असतं. तर हे झालं आहे डाएटच्या हॅबिटबद्दल झालं आहे. त्याच्यानंतर आपलं तुमच्या पोषण मूल्याबद्दल पण झालं आहे. तर आता ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर एक एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं फूड डायजेस्ट होऊन ते तुम्हाला त्याची एनर्जी भेटणे हे महत्त्वाचं असते. काही डिसीजचे हे असतात, समजा काही डिसीजमध्ये काही फूड चालत नाही तर ते आपण घेतलं नाही पाहिजे. जसं की काही कोलेस्ट्रॉलचा वाढणाऱ्यांना आपण सांगितलं असतं तेल कमी खा, दुधाचे पदार्थ कमी खा. तर ह्या गोष्टी डिसीज वाईज पण आपण समजून घेतलेल्या पाहिजे आपल्या डाएटमधलं, की बाबा हे मला कमी खायला सांगितलं तर ते कमी खाल्लं पाहिजे. तर हे झालं तुमच्या आहाराविषयीचं. याच्यातल्या प्रत्येक टॉपिकवर आपण डिटेल एक एक व्हिडिओ बनवणार आहे. जसं विरुद्ध अन्नावर डिटेल व्हिडिओ बनणार आहे आपण. त्याच्यानंतर तुमच्या आहारामधले घटक आहेत त्यातले कुठले घटक कसे यूज करायचे, इवन आपण पदार्थ वाईज बघणार आहे, की जसं की मुगाची डाळचं काय हे राहतो, उडदाच्या डाळीचे गुणधर्म काय राहतात. त्यानंतर तुमचे व्हेजिटेबल्सचे गुणधर्म आपण सगळे समजून घेणार आहे आयुर्वेदिक पद्धतीनं आणि मॉडर्न पद्धतीनं पण. तर आजचा पहिला व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये मी त्रिस्तंभ आहार, ब्रह्मचर्य आणि निद्रा याच्यापैकी आहाराचा आपण सुरुवात केलेली आहे. तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा आणि मी तुम्हाला याच्याबद्दल चांगली माहिती मी तुम्हाला नक्कीच देईन. धन्यवाद.